घरीच तयार करा गॅस, टंचाईवर तोडगा. अहिल्यानगरच्या तरुणाने केली ओल्या कचऱ्यातून घरगुती गॅसची निर्मिती. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील एका तरुणाने घरच्या घरीच ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा अनोखा आणि उपयुक्त प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. या उपक्रमामुळे गॅस टंचाई आणि कचरा व्यवस्थापन या दोन गंभीर समस्यांवर एकाच वेळी तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साविडी परिसरातील प्रशांत दरेकर यांनी घरगुती पातळीवर बायोगॅस प्रकल्प उभारून ओल्या कचऱ्याचा शास्त्रशुद्ध वापर सुरू केला आहे. घरात दररोज निर्माण होणारा ओला कचरा या प्रकल्पात टाकला जातो आणि त्यापासून थेट स्वयंपाकासाठी वापरता येणारा गॅस तयार होतो. विशेष म्हणजे या पद्धतीमुळे LPG गॅसच्या वापरात तब्बल 70% बचत शक्य असल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे. व्यावसायिक गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. हॉटेल व्यावसायिक खानावळींसह उद्योजक चिंतेत आहेत. मात्र दरेकर यांचे संशोधन हॉटेल खानावळींसाठी मोठे दिलासादायक आहे. हॉटेल खानावळींमध्ये मोठ्या प्रमाणात ओला कचरा असतो. या कचऱ्यातून ते स्वतःसाठी गॅस निर्मिती करू शकतात. त्यामुळे त्यांच्या पुढील गॅस टंचाईचे सावट दूर होऊन विनाशुल्क गॅस तयार होऊ शकतो, असे दरेकर यांचे म्हणणे आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. गॅसचा तुटवडा तर आता जाणवायला सुरुवात झाली युद्धजन्य परिस्थितीमुळे, परंतु कचऱ्याची जी समस्या आहे ही अनेक दिवसांपासून शहरामध्ये होती, ज्यामध्ये कचऱ्याचा निचरा हा जिथं स्रोत आहे तिथंच होणं गरजेचं आहे, जेणेकरून याचा प्रशासनावरती सुद्धा ताण येत नाही आणि घरच्या घरी त्या कचऱ्यापासून आपल्याला उपयुक्त असा स्वयंपाकासाठीचा गॅस मिळतो. बायोगॅस प्रकल्पामध्ये घरातला जो ओला कचरा आहे, ज्यामध्ये शिळं राहणारं अन्न, फळांच्या साली, चहापत्तीचा चोथा व इतर सर्व किचन वेस्ट जे आहे यापासून आपल्याला निचरा करून बायोगॅस तयार करता येतो. याचे अनेक फायदे आहेत. जसं आज युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जेसाठी स्वयंपूर्ण होणं हे आपल्याला गरजेचं वाटायला लागलेलं आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा बायोगॅस प्रकल्प आहे. तर त्यामध्ये काय होतं, तर आपला घरचा कचरा घरीच निचरा होतो, हा पहिला फायदा, ज्यामध्ये कचऱ्याची दुर्गंधी कुठल्याही प्रकारे येत नाही. दुसरा फायदा म्हणजे याचा निचरा झाल्यानंतर जे जैविक आपल्याला खत मिळतं, तर त्यापासून गार्डनिंग वगैरे करण्यासाठीचा जो आपला खर्च आहे हा कमी होतो. तिसरं म्हणजे गॅस पासून आपल्याला जी बचत होती, साधारण त्यापासून 70% LPG गॅसचा आपल्याला बचत करता येते. आणि महत्वाचं म्हणजे प्रशासनावरचा ताण यामधनं कमी होतो. आज हाच जो कचरा आहे जर बाहेर कुठं उघड्यावरती पडला तर त्यापासून तयार होणारा मिथेन हा पर्यावरणासाठी घातक आहे. एक पद्धतीने आपण पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून सुद्धा यामध्ये पर्यावरणामध्ये मदत करतो आहोत. आणि व्यावसायिक आज गॅस सिलेंडरची परिस्थिती जर पाहिली तर तुटवड्यामुळं वाटेल त्या किमतीला लोक गॅस घ्यायला तयार आहेत, परंतु उपलब्धता नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये जे उद्योजक आहेत, ज्यांच्याकडं ओल्या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहे, त्यांना ही समस्या त्यांची बचत करण्यासाठी मदत पूर्ण ठरणार आहे. बायोगॅस प्रकल्प आज हॉटेल्स असतील, मोठे व्यवसाय असतील, जिथे कचरा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, तिथं बचत करण्यासाठी फार फायदेशीर ठरू शकतो. हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना जिथे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निचरा करणं गरजेचं आहे, त्यांना मी आवाहन करतो की अशा पद्धतीचा बायोगॅस प्रकल्प आपल्या परिसरामध्ये लावून कचऱ्यापासून आपण गॅस निर्मिती करून आपल्या पैशामध्ये बचत करू शकता.